10वीच्या सर्व विद्यार्थ्यांचं मी प्रथम स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या 10वी राज्यशास्त्र प्रकरण क्रमांक 2 निवडणूक प्रक्रिया या संदर्भात आपण चर्चा करत आहोत. मागच्या तासिकेला देखील बरेच घटक आपण अभ्यासण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न केला. त्यामध्ये निवडणूक आयोग किंवा निवडणूक प्रक्रिया, निवडणुकीची वेगवेगळ्या स्वरूपाची कामे कोणकोणत्या पद्धतीने चालवली जातात, मतदारसंघाची पुनर्रचना या संदर्भात आजच्या या तासिकेला आपण चर्चा करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण टॉपिक जो घेतलेला आहे, या टॉपिकचा अभ्यास करत असताना किंवा या टॉपिक संदर्भात चर्चा करत असताना आजचा आपला महत्त्वाचा टॉपिक आहे की मतदारसंघाची पुनर्रचना, लोकसभा सदस्य संख्या या संदर्भात आपण थोडक्यात चर्चा करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करणार आहोत. यामध्ये भारताच्या लोकसभा सदस्यांची संख्या जर पाहिली गेली तर ती आहे 543 आणि संपूर्ण भारत देशाचा जर विचार केला गेला तर या आपल्या भारत देशामध्ये एकंदरीत 543 मतदारसंघाची नियुक्ती करण्यात आलेली आहे किंवा निवड करण्यात आलेली आहे. प्रत्येक मतदारसंघामध्ये एक सभासद उभा केला जातो आणि त्या दृष्टिकोनातून मतदान हे घेतलं जातं. त्यामध्ये विरोधी पक्ष वगैरे नेते असतात आणि त्यातून निवडून आलेला एक सदस्य, एक सभासद म्हणजेच आपल्याकडचे खासदार मंडळी. आणि ही लोकसभेची प्रक्रिया घडून आणत असताना खऱ्या अर्थाने यावर सर्वात महत्त्वाचं काम करते ती म्हणजे निवडणूक आयोग. या निवडणूक आयोगाच्या वतीने संपूर्णपणे या मतदारसंघांची नेमणूक किंवा सभासदांची नेमणूक ही प्रक्रिया घडून आणली जाते. अशा पद्धतीनेच या लोकसभेच्या निवडणुकीवर वचक ठेवण्याचं कार्य किंवा नियंत्रण ठेवण्याचं कार्य खऱ्या अर्थाने भारतीय निवडणूक आयोगाच्या वतीने केली जाते. त्यामध्ये एक त्यांची समिती आहे, त्या समितीचं नाव आहे परिसीमन समिती. या समितीच्या वतीने संपूर्णपणे लोकसभा सदस्यांचं नियोजन आणि आराखडा तयार केला जातो. त्याच्यानंतर दुसरा एक यामधलाच महत्त्वाचा मुद्दा आहे. तो महत्त्वाचा मुद्दा आपण घेण्याच्या दृष्टिकोनातून आणि अभ्यासण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करणार आहोत. आपल्याला पारतंत्र्याचा काळ माहीत आहे विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे 15 ऑगस्ट 1947चा आधीचा काळ जर पाहिला गेला तर कुठेतरी आपण पारतंत्र्यामध्ये होतो आणि 15 ऑगस्ट नंतर 1947 नंतर आपण कुठेतरी स्वातंत्र्यामध्ये आलो आणि त्याच्यानंतर संपूर्णपणे भारताची राज्यघटना, भारताची शासन यंत्रणा, कायदे वगैरे संपूर्णपणे निर्मिती करण्यात आली. आणि खऱ्या अर्थाने जेव्हा भारतामध्ये पहिल्या निवडणुका घेण्यात आल्या आणि 25 ऑक्टोबर 1951ला म्हणजे 1951ला ज्या वेळेला भारतीय लोकसभेच्या पहिल्या निवडणुका घेण्यात आल्या त्यावेळेला भारताचा पहिला मतदार म्हणून एका महान हिमाचल प्रदेशमध्ये राहणारा एक नागरिक आहे. त्या नागरिकाचं नाव आहे श्याम शरण नेगी. यांना पहिला मान सन्मान मिळालेला आहे आणि स्लाइडमध्ये दिसतात विद्यार्थी मित्रांनो. आणि खऱ्या अर्थाने आपल्या भारताच्या लोकशाहीला, भारताच्या ध्वजाला आणि भारतीय प्रशासन यंत्रणेला आणि निवडणूक आयोगाला हा सॅल्यूट त्यांनी दिलेला आपल्याला दिसतोय. म्हणजे निश्चितपणे भारताचा पहिला मतदार कोण असेल तर तो आहे श्याम शरण नेगी. यांचा नामोल्लेख निश्चितपणे आपल्याला करावा लागेल. आणि निवडणुकीचा कालखंड समोर दिसतोयच आपल्याला 25 ऑक्टोबर 1951. आता ही निवडणूक प्रक्रिया कशी घडते आणि कशा पद्धतीने चालवली जाते त्या संदर्भात आपण थोडक्यात चर्चा करण्याचा प्रयत्न करणार आहोत. खऱ्या अर्थाने निवडणूक प्रक्रिया ही घडून येत असताना विद्यार्थी मित्रांनो त्यामध्ये अनेक प्रकारचे टप्पे निर्माण करण्यात आलेले आहे आणि या टप्प्याच्या माध्यमातून संपूर्णपणे निवडणूक प्रक्रिया घडत असते. आता पहिला टप्पा जर पाहिला गेला तर मतदारसंघाची निर्मिती करणे म्हणजे संपूर्ण भारतामध्ये कोणत्या ठिकाणी कशा पद्धतीने मतदारसंघ आहेत आणि निर्माण केले जावेत या दृष्टिकोनातून विचारविमर्श करण्याची पद्धती ही निवडणूक आयोगाकडे असते. त्यामध्ये दुसरा टप्पा आहे त्यांचा की मतदान याद्या तयार करणे किंवा मतदान याद्या निश्चित करणे. आता मतदारांच्या याद्या किंवा मतदान याद्या का निश्चित करायच्या आपल्याला की कोणत्या राज्यामध्ये, कोणत्या जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये आणि गावामध्ये कोणत्या पद्धतीचे आणि किती मतदार आहेत, त्यांची वयमर्यादा याही बाबींचा निश्चितपणे नामोल्लेख करावा लागतो आणि त्याचा विचारही करावा लागतो. अशा पद्धतीने हा दुसरा टप्पा आहे.
आता तिसरा टप्पा जर पाहायला गेला तर उमेदवाराकडून नामांकन पत्र भरून घेणे व त्याची छाननी करणे. आता जो उमेदवार निवडणूक लढवण्यासाठी उभा राहतो त्याचं नामांकन पत्र का भरायचं आहे? कारण की ती व्यक्ती भारतीय आहे का, आचारसंहितेप्रमाणे किंवा निवडणूक आयोगाने घालून दिलेल्या नियमावलीप्रमाणे तो योग्य आहे का याची छाननी केली जाते. म्हणजे ज्या ज्या अटी दिले गेलेल्या आहेत त्या अटीमध्ये तो बसतो का, आणि याची छाननी करून निश्चितपणे त्याला उमेदवारी द्यायची की नाही हे ठरवण्याचा संपूर्णपणे अधिकार निश्चितपणे या निवडणूक आयोगाला देण्यात आलेला आहे. आता त्यानंतरचा पुढचा टप्पा आहे निवडणूक प्रचार करणे. आपल्याकडे निश्चितपणे आपल्या परिसरामध्ये देखील निवडणुका होत असतात विद्यार्थी मित्रांनो. त्यावेळेला आपल्या गल्लीमध्ये, आपल्या गावामध्ये, आपल्या शहरामध्ये निश्चितपणे निवडणूक प्रचार मोठ्या प्रमाणामध्ये रणधुमाळी निर्माण झालेली असते. अनेक कार्यकर्ते प्रत्यक्ष येतात, हात जोडतात, पाया पडतात, घरामध्ये येतात, दारामध्ये येतात. मग झोपडी असेल नाही तर मोठा महाल असेल, वेगवेगळ्या प्रकारची नाटकं करताना ही मंडळी संपूर्णपणे दिसत असतात. परंतु जेव्हा निवडणूक प्रक्रिया घडून जाते त्याच्यानंतर खऱ्या अर्थाने आपल्याकडे आपल्याला विचारण्यासाठी किंवा आपल्या सुखदुःखामध्ये सहभागी होण्यासाठी येतात का, हा भारतीय लोकशाही समोरील सर्वात मोठा प्रश्न आहे आजचा. आणि याचा विचार संपूर्णपणे होणाऱ्या तुम्ही वोटर म्हणजेच मतदारांनी भविष्यामध्ये निश्चितपणे याचा विचार केला गेला पाहिजे. आणि म्हणून निवडणूक प्रचार ही प्रक्रिया घडत असताना त्यावर नियंत्रण ठेवण्याचं कार्य निवडणूक आयोगाच्या वतीने केलं जात आहे. त्यानंतर प्रत्यक्ष मतदान. ज्या दिवशी विद्यार्थी मित्रांनो आपल्या गावामध्ये, शहरामध्ये, गल्लीमध्ये मतदान असतं त्यावेळेला काय परिस्थिती असते आपल्याला माहीत आहे. म्हणून आचारसंहिता लागू केली जाते. निवडणूक आयोगाने घालून दिलेले वेगवेगळ्या प्रकारचे नियम त्यांच्यावर लादले जातात की जेणेकरून भारतीय निवडणूक संहितेमध्ये मुक्त आणि न्याय्य पद्धतीने निवडणुका घडून आल्या पाहिजेत या दृष्टिकोनातून आचारसंहिता ही जाहीर केली जाते. म्हणून प्रत्यक्ष मतदान ज्या दिवशी घडवलं जातं किंवा घडून आणलं जातं त्या दिवशी मुक्तपणे निवडणुका झाल्या पाहिजेत, हा त्या पाठीमागचा उद्देश आहे. आता पुढचा एक टप्पा आहे मोजणीचा. आता मतमोजणी ज्या दिवशी होते त्यावेळेला अनेक प्रकारचे कदाचित आक्षेप निर्माण होऊ शकतात, अनेक प्रकारच्या शंका कुशंका निर्माण होऊ शकतात. असं होऊ नये या दृष्टिकोनातून निवडणूक मतमोजणी ही प्रक्रिया जी आहे प्रत्यक्ष उमेदवारांना समोर बसवून प्रत्यक्ष त्यांच्या सह्या घेऊनच संपूर्णपणे यंत्रणा ही पार पाडली याची जबाबदारी निश्चितपणे या निवडणूक प्रक्रियेमध्ये आपल्या भारतीय निवडणूक आयोगाला पार पाडावी लागते. आता निवडणुकीचा निकाल ही सर्वात महत्त्वाची बाब आहे किंवा सर्वात महत्त्वाचा घटक मानला जातो. एका मतावरून किंवा काही मतांवरून काही उमेदवार निवडून येतात तर काही उमेदवार पडतात आणि त्यावेळेला त्याची पुनर्छाननी केली जाते, तपासणी केली जाते. याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची क्लिष्टता राहू नये, दोष राहू नये, हा भारतीय निवडणूक आयोगाचा उद्देश आहे. आणि त्या उद्देशाची सफलता परिपूर्णपणे पार पाडण्याच्या दृष्टिकोनातून सतर्कतेने भारतीय निवडणूक आयोग कार्य करताना आपल्याला दिसतंय. आणि निकाल हा चांगल्या पद्धतीने लावला जावा आणि तो जनतेपर्यंत गेला पाहिजे, सर्वांना तो खुल्या वातावरणात पाहता आला पाहिजे, हाच उद्योग निश्चितपणे या निवडणूक प्रक्रियेमध्ये घडून आणला जातो. त्याच्यानंतर निवडणुकीस संबंधीच्या वादांचे निराकरण करणे. म्हणजे निवडणूक झाल्यानंतर किंवा निवडणूक चालू असताना किंवा निवडणुकीची आचारसंहिता घोषित केल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे जे वादंग निर्माण होतात ते वादंग संपवण्याच्या दृष्टिकोनातून निवडणूक आयोग कायमस्वरूपी कार्यरत असतं आणि कार्य करताना आपल्याला दिसतंय विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यानंतर ज्याबद्दल मी आधी नामोल्लेख केलेला आहे आचारसंहिता. आचारसंहिता म्हणजे काय असा प्रश्न आपल्यालाच विचारला गेलेला आहे. नेमकं काय आहे? कोड ऑफ कंडक्ट या नावाने त्याला ओळखले गेलेलं आहे. आता कोड नेमका काय आहे, तो कंडक्ट कशा पद्धतीने केला जावा. म्हणजे भारतीय निवडणुका जास्तीत जास्त खुल्या व न्याय्य वातावरणामध्ये होण्यासाठी निवडणूक आयोगाने स्वतंत्रपणे ज्याचं आयोजन केले गेलेले आहे, जी नियमावली राबवली गेलेली आहे त्यास कदाचित आपल्याला आचारसंहिता असं म्हणता येईल. दुसरी एक छोटीशी व्याख्या आपण मांडण्याचा प्रयत्न करूया की निवडणुकीच्या काळात भारतीय निवडणूक आयोगाने घालून दिलेले नियम म्हणजेच आचारसंहिता होय आणि तो नियम मोडण्याचा कुणालाही अधिकार नाही, नव्हे
तर सरकारला सुद्धा नाही. कारण की तोपर्यंत विशिष्ट प्रकारच्या मर्यादा संपूर्ण जनमानसावर आणि सरकारवर घालून दिले गेलेल्या असतात. आणि अशा पद्धतीने ही आचारसंहिता निवडणूक जाहीर झाल्यापासून लागू केली जाते की जेणेकरून मुक्त आणि न्याय्य निवडणुका भारत देशामध्ये झाल्या पाहिजेत, आपल्या परिसरामध्ये झाल्या पाहिजेत. हा त्या पाठीमागचा उद्देश असावा. एक चित्र मी तुम्हाला दाखवणार आहे विद्यार्थी मित्रांनो, त्यावर आपल्याला थोडासा विचार करायचा आहे. हां, तुमच्यासारखे इयत्ता 10वीमधील विद्यार्थी आहेत. एक विद्यार्थिनी आपल्या सहकाऱ्यांना, आपल्या मित्रांना, आपल्या मैत्रिणींना एक प्रश्न विचारते की निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या आचारसंहितेचे सरकारलाही पालन करावे लागते का? तुम्ही आता विचार करायचा यावर. मी तर विचार केला. माझं मत मी प्रगटीकरण करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करतो. विद्यार्थी मित्रांनो, हा जो प्रश्न केला आहे की निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या आचारसंहितेचे सरकारलाही पालन करावे लागते का, माझं मत आहे की हो, पालन करावे लागते. आणि दुसरा एक प्रश्न विचारला गेलेला आहे, मग निवडणूक आयोग श्रेष्ठ की सरकार श्रेष्ठ? प्रत्येक, मग सरकार असेल किंवा निवडणूक आयोग असेल, हे आपापल्या जागेवर, आपापल्या कार्यक्षेत्रामध्ये आणि आपापल्या कालखंडांमध्ये प्रत्येक जण श्रेष्ठ आहे, असं माझं वैयक्तिक मत आहे. आणि अभ्यासात्मक दृष्टिकोनातून 10वीच्या पुस्तकाच्या माध्यमातून हे मत कदाचित बरोबरही असेल. विद्यार्थी मित्रांनो, असा का आपण विचार करतो की पहिला जो प्रश्न विचारला गेलेला आहे की सरकारलाही प्रत्येक आचारसंहितेचं पालन करावं लागतंय काय? हो, करावंच लागतं. त्याच्याशिवाय भारतीय निवडणूक आयोगाला भारतातील होणाऱ्या निवडणुका ह्या मुक्तपणे आणि न्याय वातावरणामध्ये पार पाडता येणार नाहीत. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर मला असं सांगता येईल की मग निवडणूक आयोग श्रेष्ठ की सरकार श्रेष्ठ आहे? निवडणूक आयोग श्रेष्ठ आहे केव्हा? जेव्हा भारतामध्ये निवडणुका जाहीर केल्या जातात, आचारसंहिता लागू केली जाते, त्यावेळेला निवडणूक आयोगाचं कार्य चालू झालेलं असतं, सुरू झालेलं असतं, तेव्हा निवडणूक आयोग हा श्रेष्ठ आहे. पण जेव्हा निवडणुका संपलेल्या असतात आणि सरकारचं कार्य सुरू होत आहे, सरकारची निर्मिती केली जाते आणि सरकारचं कार्य सुरू होत आहे, त्यावेळेला सरकार श्रेष्ठ आहे. म्हणजे आपापल्या जागेवर प्रत्येक सरकार असेल काय, निवडणूक आयोग असेल काय, हे निश्चितपणे श्रेष्ठ आहे, हे आपल्याला कधीही मान्य करावं लागेल. त्याच्यानंतर एका पुढच्या मुद्द्याकडे आपण जात आहोत आणि या टॉपिकमधला आपण शेवटचा मुद्दा घेत आहोत, मुक्त व न्याय्य निवडणुका घेण्यासमोरील वेगवेगळ्या प्रकारचे आव्हाने कोणते आहेत? विद्यार्थी मित्रांनो, सर्वात मोठं आव्हान जो आहे की निवडणुकीच्या कालावधीमध्ये आर्थिक गैरव्यवहार मोठ्या प्रमाणामध्ये होतात, त्यावर नियंत्रण ठेवण्याचं कार्य निश्चितपणे निवडणूक आयोगाला करावं लागतंय. की भारतीय लोकशाही खऱ्या अर्थाने जगामध्ये श्रेष्ठ मानली गेलेली आहे, परंतु भारतीय लोकशाहीमध्ये फ्रॉड मोठ्या प्रमाणामध्ये होतोय का, भ्रष्टाचार होतो का, असे अनेक प्रकारचे प्रश्न आज आपल्या डोळ्यासमोर आहेत, आपल्या मनासमोर आहेत आणि आपल्यासमोर सुद्धा आहेत. विद्यार्थी मित्रांनो, मग आर्थिक गैरव्यवहार होतो का? कदाचित होकारात्मक दृष्टिकोनातून आपल्याला मान हलवावीच लागेल. मग देणं घेणं असेल, एखादा वोटर आहे, मतदार आहे, त्याला खरेदी करायचंय का? एखादा सभासद आहे, त्याला विकत घ्यायचंय काय? पैशाची देवाणघेवाण होते का? किंवा मतदाराला वेगवेगळ्या प्रकारचे आमिष दाखवले जातात का? या सर्वांवर नियंत्रण ठेवण्याच्या दृष्टिकोनातून आर्थिक व्यवहार हा मध्ये आलेला असतो आणि त्यावर नियंत्रण ठेवण्याचं कार्य निश्चितपणे भारतीय निवडणूक आयोग करताना आपल्याला दिसतंय. आणि निश्चितपणे याच कालखंडामध्ये दुसरा मुद्दा आपल्याला सांगता येईल की गुन्हेगारीची पार्श्वभूमी निर्माण होते. जे उमेदवार असतात, उमेदवाराचे कार्यकर्ते असतात, ते अगदी बारकाईने या कालखंडामध्ये लक्ष ठेवून असतात. कोण कुठे जातो, येतो, काय करतो, या सर्व बाबींवर त्यातून वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे घडत असतात, मारामाऱ्या, दंगे वगैरे वगैरे वगैरे. आणि म्हणून निवडणूक आयोगाला यावर बारकाईनं लक्ष ठेवावं लागतं. कशासाठी हो? तर मुक्त व न्याय्य स्वरूपाच्या निवडणुका आपण घेतल्या गेल्या पाहिजेत या दृष्टिकोनातून. त्यानंतर याच कालखंडामध्ये अगदी हिंसेला उधाण आलेलं असतं. कोणता तरी एखादा कार्यकर्ता कोणत्या तरी पार्टीमधून, कोणत्या तरी पक्षामधून, कोणत्या तरी एखाद्या कार्यकर्त्याकडून दुसरीकडे कुठेतरी जाण्याचा प्रयत्न करतो, गेलेला असतो, येण्याचा प्रयत्न करत असतो. या कालखंडामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हिंसा होतात, मारामाऱ्या, भांडणं किंवा अनेक प्रकार घडताना दिसतात. आणि म्हणूनच त्यावर नियंत्रण ठेवण्याचं कार्य निश्चितपणे या आयोगाला करावं लागतं. आणि शेवटच्या मुद्द्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. आपल्याच कुटुंबाचा प्रभाव मांडण्याच्या दृष्टिकोनातून प्रत्येक राजकीय गट करण्याचा प्रयत्न करत असतो.
हे सत्य आहे हे मान्य करावं लागेल आपल्याला. कारण की आपल्या भारतीय लोकशाहीचा नव्हे तर महाराष्ट्राच्या आणि नगर जिल्ह्याचा राजकीय इतिहास जर पाहिला गेला तर घरंदाजशाही पद्धतीने राजकारण चालताना आपल्याला दिसते विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे घराणेशाही म्हणू आपण थोडक्यात त्याला. मग एखाद्या कुळामध्ये आलेले एखादी व्यक्ती असेल, एखादा उमेदवार असेल, तो वंश परंपरेने त्याच पद्धतीने त्याच्याच घरातली मंडळी उभी राहतात, त्याच्याच घरातली मंडळी निवडून येतात आणि त्याच्याच घरातली मंडळी संपूर्णपणे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये, वेगवेगळ्या संस्थांमध्ये, वेगवेगळ्या अधिकाराच्या पदावर निवडून आलेली दिसतात. मग तेच हुशार आहेत का नाही? मग इतर माणसं हुशार नाहीत का? निवडणुका लढू शकत नाहीत का? भारतीय लोकशाहीचे प्रश्न सोडू शकत नाही का? भारतीय जनमानसाचे प्रश्न सोडू शकत नाहीत का? असे अनेक प्रश्न जे आहेत हे घरंदाज पद्धतीने चालत आलेले आहेत वर्षानुवर्ष. मग ते कुठेतरी थांबवले जावेत. या दृष्टिकोनातून मी 10वीच्या सर्व विद्यार्थ्यांना आव्हान करण्याचा प्रयत्न करेल की ज्या वेळेला तुम्ही खऱ्या अर्थाने या देशाचे वोटर होणार आहात, नागरिक होणार आहात, मतदार होणार आहात, त्यावेळेला या सर्व बाजूंना, सर्व बाबींना आपल्याला फाटा द्यायचा आहे. खरा कार्यकर्ता कोण आहे हे तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. या दृष्टिकोनातून उद्याचे तुम्ही भविष्य आहात या देशाचे, या लोकशाहीचे, आमचे सर्वांचे. म्हणून आपल्याला सर्वांना या दृष्टिकोनातून प्रयत्न करायचा आहे विद्यार्थी मित्रांनो. या लेक्चरमध्ये याच ठिकाणी थांबणार आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र.